बंद करायचे आहे. त्यामार्फत आम्ही निवेदनही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सावदा पोलीस स्टेशन असो, SP साहेब असो. त्यानंतर आता नगरपालिका प्रशासक असल्याकारणानं कामं ही जी आहे ना सर्व आपलं कमी अखंडित होत आहेत. कामं बघितले गेले तर आता सावदा शहराचं पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. त्याचे कामं चालू आहे. प्रत्येक ठिकाणी खंदून सण तो गारा बाहेर येतो आहे. प्रत्येकांच्या समस्या सावदा शहरात सर्वात मोठी समस्या तर ती आहे. आणि एक कचऱ्याची आहे. तो गारा जसा बाहेर येतो आहे तसा प्रत्येकांना प्रॉब्लेम येत आहे. तर एक मागे एक इकडे अमोलनगरमध्ये एक ते जावळे दादा आहे. त्यांचा पाय घसरून त्या दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. अजूनही त्यांचे हे चालू आहे. 1 महिना ते घरी आहे. त्यानंतर अशा अनेक समस्या आहेत. कचऱ्याची समस्या आहे. काही भागात कचऱ्यासाठी गाड्या जात नाही. तर त्या देखील आम्हाला त्यामार्फत संघटनेमार्फत मोकळ्या करायच्या आहेत. तसंच आता जे काही युवकांच्या समस्या शाळेच्या असतात, काही गावातल्या असतात.